Welcome students in the next lecture of our chemistry crash course CET NEET JEE preparation, right? So we have completed the whole organic chemistry of 11th standard, 12th standard along with the lots of basic information. So finally at the end of chemistry in everyday life, we have totally completed about whole organic chemistry. And now we are going to concentrate on the second branch of chemistry called as an inorganic chemistry. As far as inorganic chemistry is concerned, काय प्रिपरेशन आपल्याला करायचे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाहीये. सर्व टॉपिक टू टॉपिक मी जाणार नाही. मी एकत्रित बऱ्याच गोष्टी कव्हर करणार आहे. जसं इम्पॉर्टंट रिएजंट्स मध्ये आपण टोटल ऑर्गॅनिक केमिस्ट्री कव्हर केली, तसं मी इथे सुद्धा इनऑर्गॅनिकचे लेक्चर्स बनवताना काळजीपूर्वक अशा पद्धतीने बनवणार आहे की मॅक्सिमम गोष्टी मी कलेक्टिव्हली कव्हर करणार आहे. ऑल स्ट्रक्चर्स ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री टोटली एका लेक्चर मध्ये मी कव्हर करणार आहे. ऑल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये पिरियॉडिसिटी जे आपण आजच्या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. कुठलाही ब्लॉक आला, एस ब्लॉक आला, पी ब्लॉक आला, डी ब्लॉक आला, एफ ब्लॉक आला, काही ठराविक ज्या कॉमन गोष्टी आहेत, those are called as periodic trends that we are going to discuss in the only one lecture. So one lecture itself cover whole S block, P block, D block and F block. सर्व स्ट्रक्चर्स एका लेक्चर मध्ये बनवले. एस ब्लॉक पासून तर एफ ब्लॉक पर्यंत सर्व स्ट्रक्चर कव्हर झाले. पिरियॉडिसिटी सर्व डिस्कस केली. पिरियॉडिसिटी सर्व ब्लॉकमध्ये, सर्व पिरियॉडिक टेबलमध्ये डिस्कस झाली. इम्पॉर्टंट महत्त्वाच्या जे स्ट्रक्चर्स आहेत, रिॲक्शन्स आहेत, त्या सर्व एका लेक्चरमध्ये कव्हर केल्या. अशा पद्धतीने आपण टोटल इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीला काय करणार आहोत, एक ठराविक लेक्चर्समध्ये, आय डोंट नो किती लेक्चर्स होतील, पण एका ठराविक लेक्चर्समध्ये आपण टोटल इनऑर्गॅनिक कव्हर करणार आहोत. सो कोऑर्डिनेशन केमिस्ट्री इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. पिरियॉडिसिटी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. You can say the different structures. Always there is a question in the NEET, JEE and CET exams based on the structure of the inorganic molecule. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधल्या ज्यावरती क्लिअर कट क्वेश्चन्स येतात. पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की ॲज पर ॲज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज कन्सर्न, यू पीपल मस्ट हॅव टू डू द थिंग्स रिपिटेटिव्हली. पुन्हा पुन्हा तुम्हाला त्या वाचाव्या लागतील, थोड्याशा लक्षातही ठेवाव्या लागतील, कारण ही ब्रांच ऑफ केमिस्ट्री अशी आहे की जिथे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल, थोडंफार पाठांतर करावं लागेल. फाईन. सो लेट अस स्टार्ट विथ आवर टुडेज फर्स्ट टॉपिक ऑफ एन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड दॅट इज माय periodicity. As per as the general modern periodic table is concerned and the periodicity is concerned, this is a very important article, very important topic, because once you understood the periodicity, you will understood the S block, P block, D block, F block. So I will going to cover the all periodic trend in the same chapter, all S, P, D, F block element trend in the same topic. So please concentrate what is periodicity. So very first, मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय आहे. सो मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय सांगतो, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. सो प्लीज रिमेंबर, मॉडर्न पिरियॉडिक लॉ जो आहे, टुडेज पिरियॉडिक लॉ जो आहे, तो काय सांगतो, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर द पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ ॲटॉमिक नंबर झेड, अँड दॅट इज वॉट द मॉडर्न पिरियॉडिक लॉ. बरोबर. नाऊ वॉट एव्हर दिस मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज देअर, त्याला मी पूर्ण या लेक्चरमध्ये किंवा इथून पुढे इनऑर्गॅनिक संपेपर्यंत काय म्हणणार आहे, MPT, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. सो मॉडर्न पिरियॉडिक टेबल कन्सिस्ट ऑफ 18 वर्टिकल ग्रुप्स, राईट, अँड हाऊ मेनी पिरियड, 18 vertical groups, and number of periods present in the periodic table is, you just see the hydrogen, lithium, sodium, potassium, rubidium, cesium, francium. हे जर तुम्ही पिरियडची संख्या पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल, कुठपासून सुरुवात करतो आपण नेहमी, फर्स्ट ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रान्सियम. So this is the group first element. You just count 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 horizontal what? Periods and 18 vertical groups. This is what the outlook of modern periodic table. As far as MPT is concerned, this MPT consists of, very first is a S block, then there is a D block, then there is a P block, and F block is not present below the periodic table. It is actually present here, but due to some problem, these two series are explained. These two series are put in below the periodic table separately as lanthanoid series and actinoid series. So periodic table consists of 4 blocks. One is a S block, this is a P block, middle one is a transition element called D block, and these are the lanthanoids and actinoids as a F block element. What is
main group element. If you look at the group S block element, group 1 and group 2, and if you look at the group 13, 14, 15, 16, 17 यांना एकत्रित काय म्हटलं जातं? मेन ग्रुप एलिमेंट. सो रिमेंबर, मेन ग्रुप एलिमेंट म्हणजे कोण? ग्रुप सेकंड, ग्रुप फर्स्ट सेकंड प्लस 13, 14, 15, 16, 17 म्हणजे अप टू द हॅलोजन यांना काय म्हटलं जातं? यांना म्हटलं जातं मेन ग्रुप एलिमेंट. So whatever this periodic table is there, you people know that in the periodic table, when we go from top to bottom and from left to right, certain physical and chemical property changes with a regular interval of time, and that is known as periodic trend or periodicity. So what are these important trends? Listen very carefully. Once you understood the some periodic trend, at least 1 to 2, then there is a repetition of the remaining periodic trend. So काळजीपूर्वक काही गोष्टी ऐकायच्या आहेत. So very first, atomic and ionic sizes. As far as atomic and ionic sizes is concerned, it is observed that when we go from top to bottom, म्हणजे मी कशाबद्दल बोलतोय? ग्रुप बद्दल बोलतोय. ग्रुप मध्ये when we go from top to bottom, atomic and ionic sizes goes on increasing. मी फक्त ट्रिक्स देणार आहे तुम्हाला, मी फक्त तुम्हाला हिंट्स देणार आहे, मी फक्त शॉर्टकट्स देणार आहे. ग्रुपमध्ये जेव्हा तुम्ही टॉप टू बॉटम जाता, ॲटॉमिक अँड आयोनिक सायझेस गोज ऑन इन्क्रीजिंग. याचे रिझन आहेत काय ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेल. आणि जेव्हा तुम्ही पिरियडबद्दल बोलता बेटा, पिरियडमध्ये आपण जातो लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट गेले असता ॲटॉमिक अँड आयोनिक सायझेस गोज ऑन डिक्रीजिंग. मग तुमच्यासमोर प्रश्न असेल की असं का होतं? तर त्याचं रिझन आहे, वेन वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम व्हॉट हॅपन इज नंबर ऑफ शेल इन्क्रीजेस. बरोबर? each time there is addition of new shell. Number of shell increases. What happen is distance between the center of the nucleus to the outermost shell, ज्याला आपण atomic किंवा ionic radii म्हणतो, it goes on increasing. So as number of shell goes on increasing, distance goes on increasing, therefore atomic and ionic radii goes on increasing. So always remember, group मध्ये top to bottom size increases. What happen in the period? In the period, we are moving from left to right. And when we move from left to right, what happen is number of shell, new shells are not added. Only number of electrons are get added. And due to the addition of electron in the same cell, what happen is one concept is increased. ज्याचं नाव आहे effective nuclear charge. Attraction of nucleus and the outermost shell electron is called effective nuclear charge. आणि हे जर attraction वाढलं तर ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियाय काय होते बेटा? डिक्रीज. सो प्लीज रिमेंबर, पिरियडमध्ये वाढतो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. जेवढा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त तेवढी साईज होते कमी. जेवढे नंबर ऑफ शेल जास्त तेवढी साईज होते जास्त. म्हणजे ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये असं का होतं त्याचं रिझन आहे तुमच्या समोर. काय आहेत बरं फॅक्टर्स जे अफेक्ट करतात ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियाय? सो फॅक्टर्स आर नंबर 1, नंबर ऑफ शेल. जेवढ्या नंबर ऑफ शेल जास्त तेवढी साईज ऑफ द ॲटम किंवा आयन जास्त. क्लिअर? सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर. सेकंड फॅक्टर काय आहे? सेकंड फॅक्टर इज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. जेवढा जास्त तेवढी बेटा साईज काय होते? कमी. ॲज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस, साईज ऑफ द ॲटम गोज ऑन डिक्रीजिंग. इज इट राईट? नेक्स्ट वन इम्पॉर्टंट इज शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग इफेक्ट, प्रोटेक्शन ऑफ आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम द न्यूक्लियस. जेवढं प्रोटेक्शन जास्त मिळेल बेटा तेवढी साईज काय होते? वाढत जाते. म्हणजे शिल्डिंग इफेक्ट जेवढा जास्त तेवढी साईज जास्त. सो हे आहेत डिफरंट इम्पॉर्टंट फॅक्टर्स. या शिल्डिंग इफेक्टमध्ये मला महत्त्वाची एक ऑर्डर तुम्हाला लिहून द्यायची आहे. ऑर्डर ऑफ शिल्डिंग इफेक्ट इज एस ऑर्बिटल ग्रेटर दॅन पी, पी ऑर्बिटल ग्रेटर दॅन डी अँड डी ऑर्बिटल ग्रेटर दॅन एफ. दिस इज कॉल्ड ऑर्डर ऑफ शिल्डिंग इफेक्ट. प्लीज नोट, दिस इज द पॉईंट ऑफ MCQ. ओके, हे झालं ॲटॉमिक सायझेस बद्दल. व्हॉट यू टॉक अबाउट द आयोनिक सायझेस. आयोनिक साईज बद्दल काय वाटतं तुम्हाला? आयोनिक साईज आणि ॲटॉमिक साईजमध्ये फरक एवढाच. वेनेवर देर इज अ फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज ऑन द पर्टिक्युलर स्पेसिस, दॅट इज वॉट कॉल्ड आयन. आणि यांच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट फक्त एवढीच आहे की ॲनायन्स आर ऑलवेज ग्रेटर दॅन न्यूट्रल ॲटम अँड न्यूट्रल ॲटम्स आर ऑलवेज ग्रेटर दॅन cations. So please note,
साईज जर बद्दल क्वेश्चन कधी असेल तर नेहमी anion इज बिगर दॅन न्यूट्रल ॲटम, न्यूट्रल ॲटम ग्रेटर दॅन कॅटायन. एक्झाम्पल देऊ का? हो, वी हॅव द एक्झाम्पल. कारण आपल्याला सेपरेट MCQs फार सोडवायचे नाही आहेत. आपण हे शिकत असतानाच आपण MCQ सॉल्व केल्यासारखं करणार आहोत. I मायनस न्यूट्रल I आणि I प्लस या तिघांची जर आपण सायझेसबद्दल बोललं तर anion इज ग्रेटर दॅन न्यूट्रल, न्यूट्रल इज ग्रेटर दॅन कॅटायन. सो साईज जी असेल ती नेहमी कशी असेल? अशा पद्धतीने असेल. Got the point? So this is one of the very important article related to the atomic and ionic sizes. Now let us have the second important periodic trend. When we go from top to bottom and left to right, the another one periodic trend changes, and that is a very important IP value. What is IP? Ionization potential. याला दुसरं एक नाव आहे आयोनायझेशन एन्थाल्पी. काय असते? amount of energy required to remove the electron from outermost shell of a neutral gaseous atom is called as ionization energy. outermost shell मधल्या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला जेवढी एनर्जी सप्लाय करावी लागते तिला आयोनायझेशन एनर्जी असं म्हणतात. मग ही एनर्जी सप्लाय करावी लागते, प्रोव्हाइड करावी लागते. याचा अर्थ IP व्हॅल्यू किंवा IE व्हॅल्यू ही कशी आहे? एंडोजेनिक प्रोसेस, एंडोथर्मिक प्रोसेस आहे. राईट? हीट गेट ॲब्सॉर्ब्ड. आणि जर हीट ॲब्सॉर्ब होत असेल तर आयोनायझेशन एनर्जी व्हॅल्यू इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह. बरोबर? ऑलवेज अ पॉझिटिव्ह. काय असतं युनिटीचं? इट इज द एनर्जी ना. सो इट इज मेजर्ड इन किलो जूल पर मोल किंवा इट इज ऑल्सो हॅव्हिंग द इलेक्ट्रॉन होल्ड वगैरे लॉट्स ऑफ युनिट, बट दिस इज अ व्हेरी कॉमन युनिट ऑफ आयोनायझेशन एनर्जी. नाऊ लेट अस हॅव द ट्रेंड. ॲज पर ॲज द ट्रेंड इज कन्सर्न, एकदा की तुम्हाला साईज समजली तुम्हाला बाकी सर्व पिरियडिक ट्रेंड सांगता येतील. मला तुम्ही सांगायचं आहे जर एखादा ॲटम खूप छोटा असेल त्याच्यामधून आपल्याला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं आहे, एखादा ॲटम मोठा आहे त्याच्यामधून आपल्याला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं आहे. कुठे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं सोपं आहे? येस, डेफिनेटली जो मोठा आहे त्याचा इलेक्ट्रॉन सहज रिमूव्ह करता येईल ॲज कम्पेअर टू छोटा. वाय? बिकॉज देर इज अ स्ट्रॉंग अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. सो थोडक्यात आपण काय म्हणू शकतो? साईज इन्क्रीजेस, IP व्हॅल्यू डिक्रीजेस. अगोदर आपण काय करूयात? फॅक्टर स्टडी करूयात. फॅक्टर झाले की ट्रेंड लिहिता येतो. साईज जेवढी जास्त IP तेवढी कमी. नंबर 1. सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. न्यूक्लियसनं जर शेवटच्या इलेक्ट्रॉनला जोरात पकडून ठेवलं तर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं बिकम डिफिकल्ट. आणि डिफिकल्ट जर झालं तर IP विल गोज ऑन इन्क्रीजिंग. डिफिकल्ट झालं म्हणजे एनर्जी विल रिक्वायर्ड मोर. थर्ड इम्पॉर्टंट, शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय? शेवटच्या ऑर्बिटलमधल्या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियसपासून बाकीच्या लोकांनी प्रोटेक्शन दिलं. जर त्या शेवटच्या इलेक्ट्रॉनला माझ्यापासून प्रोटेक्शन मिळालं तर मला त्या इलेक्ट्रॉनला माझ्याकडे ओढता येणार नाही. बरोबर ना? कारण मध्ये त्याला प्रोटेक्शन मिळालं. मग ह्या प्रोटेक्शनमुळे काय होईल? तो इलेक्ट्रॉन खूप सहज रिमूव्ह होऊ शकतो. मग सहज रिमूव्ह होणार जर असेल तर IP व्हॅल्यू त्याला कशी लागेल बेटा? कमी. सो रिमेंबर, IP आणि शिल्डिंग इनव्हर्सली प्रोपोर्शनल, परंतु इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि IP डायरेक्टली प्रोपोर्शनल. गॉट द पॉइंट? नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर, फॅक्टर नंबर 4 असा आहे इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन. या फॅक्टरचा तितकासा विचार केला जात नाही, पण हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन काय सांगतं? जर शेल तुमची हाफ फिल्ड असेल किंवा कम्प्लिटली फिल्ड असेल, फुल फिल्ड असेल, तर यांची IP व्हॅल्यू नेहमी जास्त असते ॲज कम्पेअर टू अदर शेल. समजून घ्या, पाठांतर नाही करायचं आहे आपल्याला. इथे फार गोष्टी अंडरस्टँडिंग लेवलच्या आहेत. जर एखादा ऑर्बिटल हाफ फिल्ड असेल किंवा फुल फिल्ड असेल तर त्याचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी ही बाकी ऑर्बिटलपेक्षा नेहमी जास्त असते. असंच असतं का? किंवा का असं असतं त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन मी खूप छान एका क्वेश्चननं देणार आहे, जो क्वेश्चन तुमचा CET नीट JEEचा खूप वेळा विचारला जाणार आहे. काय आहे तो क्वेश्चन? सो लेट अस हॅव द एक्झाम्पलच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहूयात. जर आपण कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन यांचा विचार केला, बरोबर? आपण कुठून कुठे चाललो? आपण चाललो लेफ्ट टू राईट. काय माहिती आहे? लेफ्ट टू राईट साईज गोज ऑन डिक्रीजिंग.
बरोबर ना. मग साईज डिक्रीज होते याचा अर्थ फ्लोरीन सर्वात छोटा आहे, कार्बन बऱ्यापैकी मोठा आहे. मग लेफ्ट टू राईट जर साईज डिक्रीज झाली तर आय पी सुद्धा डिक्रीज होईल. का? पहा फॅक्टर पहिला, साईज इन्क्रीज आय पी डिक्रीज, साईज डिक्रीज म्हणजे व्हेरी सॉरी आय पी विल इन्क्रीज. बरोबर. साईज कमी कमी होत गेली की आयोनायझेशन पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल. मग आपल्याला जर ऑर्डर लिहायची असेल तर ऑर्डर कशी पाहिजे बेटा? कार्बनपेक्षा नायट्रोजन ग्रेटर, नायट्रोजनपेक्षा ऑक्सिजन ग्रेटर, ऑक्सिजनपेक्षा फ्लोरीन ग्रेटर. ही एक्सपेक्टेड ऑर्डर आहे, पण ॲक्च्युअलमध्ये ऑर्डर अशी नाही. असं लक्षात आलं की नायट्रोजनची आय पी व्हॅल्यू ऑक्सिजनपेक्षा बरीच जास्त आहे. मग असं का झालं? असायला तर पाहिजे होता ऑक्सिजन, नायट्रोजन का? आन्सर आहे इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन. कसं? लेट अस सी. नायट्रोजन आहे NH2NP3, ऑक्सिजन आहे NH2NP4. तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल नायट्रोजन हॅव अ हाफ फिल्ड ऑर्बिटल स्टॅबिलिटी. सो नायट्रोजन कसं आहे बेटा? हाफ फिल्ड स्टेबल आहे. पण ऑक्सिजनच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याला हाफ फिल्ड स्टॅबिलिटी नाही. उलट ऑक्सिजनच्या बाबतीत एक फायद्याची गोष्ट अशी आहे, जर त्याने हा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकला तर तो अनस्टेबलमधून स्टेबलकडे जातोय, हाफ फील्डकडे त्याला स्टॅबिलिटी मिळते आहे. केव्हा? जर एक इलेक्ट्रॉन दिला तर. आणि म्हणून ऑक्सिजन सहज एक इलेक्ट्रॉन देऊ शकतो, पण नायट्रोजन सहजासहजी देत नाही. म्हणून आय पी ऑफ नायट्रोजन इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑक्सिजन. म्हणजे साईज फक्त डिपेंड नाही करत, साईजच्या बाबतीत साईजपेक्षा दुसराही एखादा फॅक्टर महत्त्वाचा आहे जो ठरवतो की बाबा आय पी व्हॅल्यू कशी असेल, काय असेल. गॉट द पॉईंट. आणि पुढचा फॅक्टर सांगतो की जर तुम्ही आयोनायझेशन पोटेन्शियल थर्ड, आयोनायझेशन पोटेन्शियल सेकंड, आयोनायझेशन पोटेन्शियल फर्स्ट यांची कंपॅरिझन केली तर तिसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला लागणारी एनर्जी जास्त असेल ॲज कम्पेअर टू सेकंड. सेकंड इज मोर दॅन फर्स्ट. सो फर्स्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं लिटल बिट इझी असेल ॲज कम्पेअर टू सेकंड आणि थर्ड. दॅट इज वॉट द आयोनायझेशन पोटेन्शियल. नाऊ पिरियॉडिक ट्रेंड एकदम सोपं आहे. टॉप टू बॉटम साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. साईज इन्क्रीजेस आय पी व्हॅल्यू डिक्रीजेस. म्हणून पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्ही पहा टॉप टू बॉटम आलं की साईज वाढते, साईज वाढली की आय पी कमी होते. लेफ्ट टू राईट गेलं की साईज डिक्रीज होते, साईज डिक्रीज झाली आय पी इन्क्रीज होते, बिकॉज साईज अँड आय पी आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. गॉट द पॉईंट. सेकंड फॅक्टर आपण संपवला, सेकंड महत्त्वाचा पिरियॉडिक ट्रेंड आपण संपवला, आय पी व्हॅल्यू. नाऊ we will proceed towards the next important story. Third important story is about electronegativity. मी त्याला EN म्हणेल. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर असं लक्षात येतं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही काय आहे? इट इज अ टेंडन्सी ऑफ ॲटम टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे काय? AB मॉलिक्यूल आहे, दोघांनी एक बॉन्ड बनवलेला आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे ती इलेक्ट्रॉनची पेअर A किंवा B स्वतःकडे ओढतो. जर थोड्या वेळामध्ये तुम्हाला चित्र असं दिसलं AB ची इलेक्ट्रॉन पेअर A न स्वतःकडे ओढून घेतलेली आहे तर याचा अर्थ A आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, B आहे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो एनी ॲटम हॅव्हिंग टेंडन्सी टू अट्रॅक्ट पुल इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स इटसेल्फ त्याला म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या बाबतीत आपण पाहूयात काय आहेत फॅक्टर्स ज्याच्यावर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिपेंड आहे. व्हेरी फर्स्ट साईज. बाळांनो साईज वाढली की इलेक्ट्रॉनला ओढण्याची क्षमता कमी होते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज. व्हेरी सेकंड इज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर वाढला, इलेक्ट्रॉनला ओढण्याची टेंडन्सी म्हणजेच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे. मग दोन्ही तर सेमच झालं. ओढण्याची टेंडन्सी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, पण ओढण्याची टेंडन्सी, ओढण्याची म्हणजे कोणाला? इलेक्ट्रॉनला. सो दॅट इज व्हॉट द डायरेक्टली प्रोपोर्शनल. थर्ड शिल्डिंग इफेक्ट जर वाढला, न्यूक्लियसपासून जर प्रोटेक्शन वाढलं तर इलेक्ट्रॉनला सहजासहजी ओढता येणार नाही, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी विल डिक्रीज. गॉट द पॉइंट. आणि these are the important three factors which affect the electronegativity of any atom. Now what about the trend?
ट्रेंडच्या बाबतीत बोलायचं झालं तर टॉप टू बॉटम साईज गोज ऑन इन्क्रीजिंग ना. मग साईज जर इन्क्रीज होत असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी विल डिक्रीज. अँड देअरफॉर इफ यू लुक ॲट द फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर्डर कशी असेल? तुम्ही म्हणाल तुम्ही असं होरिझॉन्टल लिहिलंय, हे होरिझॉन्टल असतात का? नाही, हे आहेत ग्रुप 17 एलिमेंट्स. ग्रुप 17 एलिमेंटमध्ये जर तुम्ही टॉप टू बॉटम गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल, when we go from top to bottom, size goes on increasing, size goes on increasing, electronegativity goes on decreasing. So फ्लोरीनच्या बाबतीतली सर्वात महत्त्वाची गोष्ट, फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. अकॉर्डिंग टू द पॉलिंग स्केल त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 4.0. त्यानंतर येतो ऑक्सिजन 3.8, त्यानंतर येतो नायट्रोजन 3.5, क्लोरीनही येतो जवळपास 3.5, कार्बन येतो 2.5, हायड्रोजन येतो 2.1. ॲटलिस्ट आपल्याला एवढ्या 3-4 इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहीत असाव्यात. क्लिअर? सो दिस इज व्हॉट अबाउट द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि त्याच्यानंतर येणार आता पुढचा कन्सेप्ट, याच्यामध्ये बरेच लोक कन्फ्यूज असतात आणि ती कन्सेप्ट म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. काय असते मग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी? Electron gain enthalpy is the concept which is nothing but amount of energy released when one electron is added to the outermost shell of neutral gaseous atom. X gaseous माझ्याकडे ॲटम आहे, त्याच्यामध्ये मी इलेक्ट्रॉन ॲड केला आणि X गॅसियस ॲनायन तयार झाला. अशा पद्धतीची जर मला प्रोसेस करायची असेल तर हे करत असताना सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते, तिला म्हणतात इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते म्हणजे प्रोसेस इज एक्झोथर्मिक. आणि एक्झोथर्मिक जर असेल तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही नेहमी कशी असते? विथ अ निगेटिव्ह साईन. रिमेंबर, आयोनेशन पोटेन्शियल पॉझिटिव्ह असतं, हे मात्र निगेटिव्ह आहे. मग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीवरती कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात तर त्याबद्दलच्या काही गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहीत आहे की फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीमध्ये व्हेरी फर्स्ट इज साईज. जेवढी साईज जास्त तेवढी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी निगेटिव्ह. बरोबर? कमी निगेटिव्ह. दिस इज वन. सेकंड, व्हेरी इम्पॉर्टंट, साईजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये एक ॲम्बिग्युटी आहे. 2 ठिकाणी कन्फ्युजिंग स्टेटमेंट आहे आणि त्यावरच नेहमी प्रश्न येतो. पहा तो प्रश्न काय तर तो मला तुम्हाला सांगायचा आहे की जर आपण साईजचा विचार केला तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या ठिकाणी सर्वात छोटा कोण आहे? फ्लोरीन. मग सर्वात फास्ट इलेक्ट्रॉन गेन कोणी केला पाहिजे? फ्लोरीन. मग इकडे पहा बरं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची ऑर्डर आहे F ग्रेटर दॅन C, L ग्रेटर दॅन B, ग्रेटर दॅन I. हे तर आपल्याला माहितीच आहे. ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर्डर आहे बेटा. बऱ्याच मुलांच्या डोक्यात असतं की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची ऑर्डर आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची ऑर्डर अगदी सेम असायला पाहिजे होती, पण देर इज ए वन प्रॉब्लेम. खूप छोटा फ्लोरीन जो आहे त्यानं जर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन गेन करून घेतला तर देर इज अ इलेक्ट्रॉन रिपल्शन. आणि म्हणून काय घडतं? सम ॲबनॉर्मल ऑर्डर तयार होते. आणि ती कशी? फ्लोरीनपेक्षा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी क्लोरीनची जास्त. दॅट क्लोरीन इज अगेन ग्रेटर दॅन ब्रोमीन अँड ब्रोमीन इज ग्रेटर दॅन आयोडीन. प्लीज नोट, ही ऑर्डर म्हणजे आत्तापर्यंतचा 5 ते 10 वेळा आलेला MCQ आहे. दिस इज वॉट द ऑर्डर ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. हे फक्त याच फॅमिलीला लागू होतं असं नाही. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम या फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्हाला असं लक्षात येईल, ऑक्सिजन, सल्फर याच्यामध्ये पुन्हा थोडंसं ॲबनॉर्मॅलिटी आहे. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, परंतु त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी निगेटिव्ह आहे, लेस आहे ॲज कम्पेअर टू सल्फर. रिझन इलेक्ट्रॉन रिपल्शन. गॉट द पॉईंट? सो टॉप टू बॉटम जर बोलायचं झालं तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय होईल? साईज वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी डिक्रीज होईल. लेफ्ट टू राईट काय होईल? साईज डिक्रीज झाल्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इन्क्रीज होईल. परंतु 2 ठिकाणी एक्सेप्शन आहे, फ्लोरीन आणि ऑक्सिजन, कारण त्यांची साईज आणि इलेक्ट्रॉन रिपल्शन दोघांचा जर विचार केला तर थोडीशी अडचण आहे. गॉट द पॉईंट? सो प्लीज नोट, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी टोटली वेगळ्या आहेत.
एवढं मात्र तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे. गॉट द पॉईंट? नाईस. आता एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. हॅलोजनच्या बाबतीत असं लक्षात आलेलं आहे, पिरियॉडिक टेबलमधली मोस्ट हायेस्ट निगेटिव्ह डेल्टा EGH कोणाची असेल तर ते कोण आहेत? हॅलोजन्स. हॅलोजनसाठीची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही पिरियॉडिक टेबलमध्ये सर्वात जास्त निगेटिव्ह आहे. का? त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतोय. बेटा, हॅलोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे NS2np5. जर त्याने एक इलेक्ट्रॉन गेन केला ना तर तो बनतोय NS2np6 लाईक अ इनर्ट कन्फिगरेशन. आणि जर एखाद्या व्यक्तीला इनर्ट होता येत असेल, स्टॅबिलिटी मिळत असेल, तर त्याचा प्रयत्न नक्की तो असेल इलेक्ट्रॉन पटकन गेन करायचा. म्हणून पिरियॉडिक टेबलमध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी निगेटिव्ह असणारे कोण? ग्रुप 17 एलिमेंट, ज्यांना आपण काय म्हणतो? हॅलोजन्स. व्हॉट इज द स्टोरी फॉर ग्रुप 18? काय वाटतं 18 बद्दल? बाळांनो, 18 ऑलरेडी फार स्टेबल आहेत, तृप्त झालेले आहेत. त्यांना एक घास खाण्याची अपेक्षा नाही आहे. बरोबर? पूर्णपणे त्यांचं पोट भरलेलं आहे NS2np6. पण तरी तुम्ही म्हटले की नाही नाही, मला तुला थोडासा एक इलेक्ट्रॉन द्यायचा आहेच बाबा, माझी खूप इच्छा आहे. तुमची मग इच्छा आहे रे बाबा, पण त्याची घेण्याची इच्छा आहे का? नाही. कारण त्याला माहिती आहे मी घेऊ शकत नाही, घेतलं तर काय होईल? घेतलं तर ॲसिडिटी होईल. इज इट? ॲसिडिटी वगैरे काही होत नसते ॲटमला. तो स्टेबल आहे. स्टेबल बिकम हायली अनस्टेबल होईल. आणि कोणालाही वाटतं का मी अनस्टेबल व्हावं? नाही. एव्हरीबडी वॉन्ट स्टॅबिलिटी. म्हणून शक्यतो नोबेल गॅसेस इलेक्ट्रॉन गेन करत नाही. आणि तुम्ही जर गेन करायलाच लावला तर त्याच्या बाबतीत असं पाहायला भेटलं, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी निगेटिव्ह न दाखवता ते काय दाखवतात? पॉझिटिव्ह. सो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कशी ॲक्च्युली निगेटिव्ह आहे. पण ग्रुप 18च्या बाबतीत इलेक्ट्रॉनला गेन करणं शक्य नाही. किंवा शक्य का नाही? अनस्टेबिलिटीकडे तो जातोय. आणि म्हणून ग्रुप 18 सहजी इलेक्ट्रॉन घेत नाही. आणि म्हणून त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कशी असते? पॉझिटिव्ह. सो रिमेंबर, सर्वात पॉझिटिव्ह किंवा हायेस्ट पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दाखवणारे कोण असं जर कधी विचारलं तर ते असतात ग्रुप 18 एलिमेंट्स. सर्वात जास्त मोर निगेटिव्ह दाखवणारे कोण तर ते असतात ग्रुप 17 एलिमेंट्स. गॉट द पॉइंट? ओके. नेक्स्ट इम्पॉर्टंट ट्रेंड, ऑक्सिडेशन स्टेट. जनरली मित्रांनो आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की ऑक्सिडेशन स्टेट इज नथिंग बट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इझिली लूज बाय दॅट पर्टिक्युलर स्पेसिस ड्युरिंग द बॉन्ड फॉर्मेशन. आणि बऱ्याच वेळा असंही लक्षात येतं की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द व्हॅलन्स शेल इज इक्वल टू असते ऑक्सिडेशन स्टेट. पण असं काही नाही, प्रत्येक वेळी हे फॉलो होईलच असं नाही. फॉर एक्झाम्पल, ग्रुप 1च्या बाबतीत बोलायचं झालं तर NS1 म्हणून सर्व ग्रुप 1 फक्त +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. प्लीज रिमेंबर. ग्रुप 2च्या बाबतीत NS2 म्हणून फक्त +2, वेगळं काहीच दाखवत नाही. ग्रुप 13च्या बाबतीत बोलायचं झालं तर NS2np1 त्यामुळे फक्त +3. परंतु इथे फक्त +3 नाहीये, काही लोक +1 पण दिसतात. का? नंतर बोलू. ग्रुप 14च्या बाबतीत NS2np2 आहे फक्त 4, परंतु बरेच लोक +2 सुद्धा दाखवतात. ग्रुप 15च्या बाबतीत NS2np3 फक्त +5, पण +5 नव्हे, काही लोक +3 पण दाखवतात, तर अक्षरशः काही -3 सुद्धा दाखवतात. ग्रुप 16च्या बाबतीत NS2np4 असायला पाहिजे 4 + 2 6, परंतु बरेच जण +4ही दाखवतात, बरेच जण -2 देखील दाखवतात. ग्रुप 17 NS2np5 5 आणि 2 7 दाखवायला पाहिजे +7, काही लोक +5 दाखवतात, तर मॅक्सिमम लोक +1 -1 दाखवतात. आणि ग्रुप 18 NS2np6 0 0, त्यांना आवश्यकताच नाही इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची. काहीतरी मला महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणून मी पहिल्या ग्रुपपासून 18 पर्यंत सर्व लिहिलंय. मध्ये मात्र कोणाला तरी सोडून दिलंय आपण. ग्रुप 3 ते 12 हे कोण आहे? हा आहे डी ब्लॉक एलिमेंट, ज्याला आपण
ट्रान्झिशन इलेमेंट म्हणतो. आणि यांच्या बाबतीत स्टोरी फार विचित्र आणि वेगळी आहे. यांच्यामध्ये तुम्हाला +1 +2 +3 +4 +5 +6 इवन +7 हायेस्ट +8. तुम्ही म्हणाले काय चाललंय? हो, यू पीपल हॅव लर्न दिस. म्हणून तर ट्रान्झिशन एलिमेंट फार बाकीच्यांपेक्षा वेगळे आहेत. दे शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट फ्रॉम +1 पासून तर +8 पर्यंत. +3 इज अ कॉमन, बट स्टील ते फार वेगवेगळे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. त्याचे रिझन काय आहेत हे मी तुम्हाला आणखी एका व्हिडिओमध्ये डी ब्लॉकबद्दल बोलताना सांगणार आहे. मग काय आहे महत्त्वाची गोष्ट? असायला पाहिजे +1 दाखवतात, +1 दुसरा ऑप्शनच नाही. +2 ऑप्शनच नाही. इथून पुढे प्रॉब्लेम असा आहे, असायला पाहिजे +3, काही लोक +1, +4 पाहिजे, काही लोक +2, +5 पाहिजे, काही लोक +3, +6 पाहिजे, +4. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का? इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येतंय, असायला पाहिजे 3 दाखवतात 2 म्हणजे -2, 2 न कमी. इथे पण 2 न कमी, इथे पण 2 न कमी, इथे पण 2 न कमी, इथे पण 2 न कमी. म्हणजे जर तुम्ही ग्रुपमध्ये पाहिलं तर असं लक्षात येतंय, बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही लोक ऑक्सिडेशन स्टेट लेस दॅन द 2 युनिट दाखवताना दिसत आहेत. सो दिस इज वन व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी फेमस इफेक्ट, ज्यामुळे हे घडतं. त्याचं नाव आहे इनर पेअर इफेक्ट. इनर्ट पेअर इफेक्ट काय म्हणतात त्याला? इनर्ट पेअर इफेक्ट. काय घडतं नेमकं हे? त्याचं मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देणार आहे. सर्व ठिकाणी तेच घडतंय. मग खूप एक्झाम्पल देण्याऐवजी मी तुम्हाला एकच एक्झाम्पल देऊन प्रूव्ह करणार आहे इनर्ट पेअर इफेक्ट आहे तरी काय. ग्रुप 13 बद्दल मी सध्या बोलत आहे. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. बाई आले गावात इंजेक्शन थॅलियमचे. बोरॉन फॅमिली सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन आहे NS2 NP1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत 3, म्हणून ऑक्सिडेशन स्टेट सर्वांची +3. परंतु असं लक्षात आलं, थॅलियम +1, इंडियम +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये मोर स्टेबल आहेत. मग असं का घडलं? तर असं लक्षात आलं, एव्हरी ग्रुपमध्ये लोअर इलेमेंट जे आहेत बॉटमला बसलेले शोज ऑक्सिडेशन स्टेट लेस बाय 2 युनिट. अँड धिस इज बिकॉज त्यांचे जे हे NS ऑर्बिटलमधले 2 इलेक्ट्रॉन आहेत ते बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाही. जर त्या 2 इलेक्ट्रॉन्सनं बॉन्डिंगमध्ये भागच घेतला नाही तर बेटा भाग घेणारा ॲक्टिव्हली इलेक्ट्रॉन किती राहिला? 1. आणि ही जी त्या 2 इलेक्ट्रॉनची इनर्टनेस आहे हिलाच म्हणतात इनर्ट पेअर इफेक्ट. काय म्हणतात? इनर्ट पेअर इफेक्ट. कुठे पाहायला भेटतो? लक्षात ठेवा. ग्रुप 13, 14, 15, 16, 17 या ग्रुपमध्ये मॅक्सिमम आपल्याला इनर्ट पेअर इफेक्ट पाहायला भेटतो. पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये तो दिसणारच नाही, कारण त्यांची एक्सपेक्टेड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी सेम आहे, ऑक्सिडेशन स्टेट सेम आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल, इनर्ट पेअर इफेक्ट आणि त्या इनर्ट पेअर इफेक्टमुळे ऑक्सिडेशन स्टेटवर होणारा परिणाम. तुम्ही म्हणाल हे सर्व ठीक आहे, बाकी ग्रुपसाठी तुम्ही एकदम परफेक्टली सांगितलं. व्हॉट अबाउट द डी ब्लॉक एलिमेंट? त्यांच्या बाबतीत असं का होतं? तर त्याचं रिझन आहे डी ब्लॉक एलिमेंट्स हॅव्हिंग द जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन n-1d 1 to 10 NS 1 to 2. हे जे इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन आहे यामध्ये असं लक्षात येतं, एनर्जी ऑफ NS अँड n-1d ऑर्बिटल इज कंपेरेबल एनर्जी म्हणतोय मी. मग जर एनर्जी कंपेरेबल असेल तर इलेक्ट्रॉन रिमूव्ह होताना तुमचा n-1d ऑर्बिटल मधला पण रिमूव्ह होऊ शकतो, ॲज वेल ॲज NS ऑर्बिटल मधला पण रिमूव्ह होऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही 1, 2, 2 + 1, 3, 4, 5, 6 अशा बऱ्याच वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकता. आणि म्हणून तुमच्या लक्षात असेल, पहिली जी सिरीज आहे स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मँगॅनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, या सिरीजमध्ये स्कँडियम दाखवतो +3. तसे सर्व लोक +3 दाखवतात, पण मध्येच तुम्हाला असंही लक्षात येतं की काही लोक +4 पण दाखवतात. टिटॅनियम +4 मध्ये मोर स्टेबल आहे, स्कँडियम +3 मध्ये मोर स्टेबल आहे, व्हॅनॅडियम +5 मध्ये मोर स्टेबल आहे, क्रोमियम +1 मध्ये मोर स्टेबल आहे. इकडे गेलं तर झिंक +2 मध्ये मोर स्टेबल आहे, कॉपर +1 मध्ये मोर स्टेबल आहे. हे सगळे प्रॉब्लेम्स कुठून आलेत? हे आलेत फक्त आणि फक्त एकाच गोष्टीकडून, आणि ती गोष्ट म्हणजे स्टॅबिलिटी.
ऑर्बिटलला स्टॅबिलिटी फक्त तेव्हाच मिळते जेव्हा दॅट ऑर्बिटल इज एम्प्टी, रिकामं असेल तर. फुलफिल्ड आणि हाफ फिल्ड या 3 सिच्युएशनमध्ये ऑर्बिटल हॅव्हिंग द व्हेरी हाय स्टॅबिलिटी. सध्या डी बद्दल बोलताय ना, मग D0, D5 आणि D10 ह्या 3 ठिकाणी ऑर्बिटल विल बी व्हेरी व्हेरी स्टेबल. मग जर अशी स्टॅबिलिटी प्राप्त व्हायची असेल तर तो ॲटम काय करेल, या स्टॅबिलिटी व्यतिरिक्तचे इलेक्ट्रॉन सहज लॉस करेल आणि ती ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल. आणि म्हणून डी ब्लॉक एलिमेंटमध्ये आपल्याला व्हरायटी ऑफ ऑक्सिडेशन स्टेट पाहायला भेटतात. आणि ही त्यांची एक एकदम वेगळी गोष्ट आहे, वेगळेपण आहे की डी ब्लॉक एलिमेंट्स हॅव व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. गॉट द पॉईंट. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अनदर वन पिरियॉडिक ट्रेंड, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की ऑक्सिडेशन स्टेट वेगवेगळ्या ग्रुपच्या कशा आहेत आणि त्या कशा पद्धतीनं बदलतात. क्लिअर? ओके. चला शेवटची गोष्ट बोलूयात आणि थांबूयात. नेक्स्ट इज अबाउट द व्हॅलन्सी. ॲज पर ॲज व्हॅलन्सी इज कन्सर्न, व्हॅलन्सीला बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं कंबायनिंग कपॅसिटी ऑफ एलिमेंट. एक इलेमेंट दुसऱ्या मोनोव्हॅलंट इलेमेंटसोबत किती वेळा कंबाईन होऊ शकतो याला म्हणतात त्याची व्हॅलन्सी. मग व्हॅलन्सी ही शक्यतो काय आहे, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू व्हॅलन्सी. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत त्याला त्याची व्हॅलन्सी असं म्हणतात. मग तुम्ही मला सांगायचं आहे ग्रुप 1 मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, मग व्हॅलन्सीसुद्धा किती 1. ग्रुप 2 मध्ये किती आहेत 2, व्हॅलन्सी 2. आता मात्र मी ग्रुप 13, 14, 15, 16 आणि 17 यांच्याबद्दल मला बोलायचे. 13 मध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात बेटा 3, इथे 4, 5, 6, 7 आणि 18 मध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात 8. हा आहे ग्रुप, ही आहे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या. मग असं लक्षात आलं ग्रुप 13 कडे 3च व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, ते बॉन्डही 3च बनवतात. हे पहा BCl3, AlCl3, BH3, फिनिश. 14 कडे 4 आहे, व्हॅलन्सी 4च दाखवतात, CH4, सिलिकॉन टेट्राक्लोराइड, सिलिकॉन टेट्राफ्लोराइड वगैरे वगैरे. इथून पुढे थोडा प्रॉब्लेम असा आहे की ज्यांच्याकडे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते व्हॅलन्सी 5ही दाखवतात आणि ते व्हॅलन्सी 3 देखील दाखवतात. जर त्यांनी ऑक्सिडेशन स्टेट 5च्या ऐवजी -3 दाखवली तर त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होतं आणि म्हणून 15वी फॅमिली बनवते NH3, PCl3 वगैरे वगैरे. 16व्या फॅमिलीकडे 6 आहे, परंतु 6 पेक्षा ते -2 ऑक्सिडेशन स्टेट मोर कॉमन दाखवतात, व्हॅलन्सी सुद्धा 2 दाखवतात आणि म्हणून ऑक्सिजन नेहमी बनवतो H2O, सल्फर बनवतो H2S. 17व्या फॅमिलीला -1 ऑक्सिडेशन सर्वात कॉमन आहे, म्हणून तर आपल्याला HF, HCl, HBr असे कंपाऊंड पाहतात. व्हॉट अबाउट दिस? दे शक्यतो शोज व्हॅलन्सी 0. कंबायनिंग कपॅसिटी ऑफ ग्रुप 18 0 असते, शक्यतो ते रिॲक्ट होत नाही म्हणून त्यांना म्हणतात इनर्ट. कोणाशी मिक्स होत नाही म्हणून त्यांना म्हणतात नोबेल. त्यांचं सर्वांचं मिळून कॉन्सन्ट्रेशन लेस दॅन 1% आहे म्हणून त्यांना म्हणतात रेअर गॅसेस. दीज आर द नेम्स ऑफ ग्रुप 18 एलिमेंट्स. Got the point? So this is what another one periodic trend called as an valency. So valency is the combining capacity of the element, but that combining capacity depends on number of valence electrons. Valence electron वर depend आहे. So काही ठिकाणी number of valence electron is equal to valency आहे, पण काही ठिकाणी valency is number of valence electron 8 मायनस केले की मग जे काही नंबर येतो ती व्हॅलन्सी आहे. म्हणजे काय हे पहा बेटा, इथून पुढे जी काही स्टोरी आहे ती थोडी वेगळी आहे. इथून पुढची व्हॅलन्सी जर आपण पाहिली तर हे दाखवतात व्हॅलन्सी 3, हे दाखवतात 2, 1, 0. असं का माहिती आहे? 15व्या फॅमिलीच्या पुढे व्हॅलन्सीचा फॉर्म्युला बनतो व्हॅलन्सी इज इक्वल टू 8 मायनस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. पहा मग 8 वजा नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन करायचे. 8 minus 5 आन्सर इज 3. 8 minus 6 answer is 2. 8 minus 7 answer is 1. Therefore, valency of group 15, 16, 17 is 3, 2, 1 and group 18 8 minus 8 0. Fine. This is what about the periodic table, periodicity
पिरियॉडिक ट्रेंड, फॅक्टर्स अफेक्टिंग वगैरे वगैरे, होल पिरियॉडिक टेबल, होल एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक ट्रेंड्स आपण कन्सिडर केलेले आहेत. यानंतरच्या लेक्चरला आपण पुढे महत्त्वाच्या इनऑर्गॅनिक गोष्टी डिस्कस करूयात. फाईन, ओके, ऑल द बेस्ट.